विद्यार्थी मित्र हो, आज आपल्याला शिकायचं आहे डिटर्मिनंट्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं। आज आपल्याला शिकायचं आहे डिटर्मिनंट्स। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत। सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करण्याच्या दोन मेथड्स आपल्याला यावर्षी आहेत। एक आहे ग्राफिकल मेथड आणि एक आहे क्रेमर्स रूल मेथड। क्रेमर्स रूल मेथडला आपण डिटर्मिनंट मेथड असं सुद्धा म्हणतो। डिटर्मिनंट मेथडनी म्हणजेच क्रेमर्स रूल मेथडनी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला डिटर्मिनंट शिकावं लागेल। आता डिटर्मिनंट कशाला म्हणायचं, त्याच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या ते आपल्याला आज पाहायचं आहे। मी हे इथे लिहितो आहे, एक रेषमी ओढली, इथे मी ए बी लिहिलं, इथे सी डी लिहिलं। आता हा जो प्रकार आहे याला म्हणतात डिटर्मिनंट। त्याच्यामध्ये असे उभे दोन कॉलम्स आहेत, आडवी दोन रोज आहेत, तर याला टू कॉलम्स टू रोज त्याला म्हणतात डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2। आता याला कसं सॉल्व करायचं, तर हे नंबर्स असतात, ए बी सी डी, इथे नंबर्स असतात। मग आपण पहिल्यांदा हा ए आणि डी या दोघांचं प्रॉडक्ट घ्यायचं असतं। ए इंटू डी मध्ये मायनस करायचं आणि मग बी इंटू सी किंवा सी इंटू बी एकच आहे। बी इंटू सी काय आणि सी इंटू बी काय, तर ए इंटू डीचं प्रॉडक्ट मी घेतलं मायनस, मग आता या दोघांचं प्रॉडक्ट घेतो बी इंटू सी। हे कॅल्क्युलेट करून मग त्याचा आन्सर आपल्याला काढायचं असते। फॉर एक्झाम्पल एक डिटर्मिनंट मी तुम्हाला सॉल्व करायला देतो, 4 3 2 5। डिटर्मिनंट 4 3 2 5 याची व्हॅल्यू मी कशी काढेल, पहिल्यांदा मी या दोघांचं प्रोडक्ट करेल, 4 इंटू 5 मायनस मग 3 इंटू 2 और 2 इंटू 3, मी 3 इंटू 2 लिहितो आहे, इक्वल टू मला भेटेल 4 इंटू 5 20 मायनस 3 इंटू 2 6, 20 मायनस 6 मीन्स 14। आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊ, -1 0 -2 5। डिटर्मिनंट -1 0 -2 5। आता मी या दोघांचं प्रॉडक्ट घेईल पहिले, -1 इंटू 5। हा पहिला नंबर जर निगेटिव्ह असेल तर त्याला काही ब्रॅकेट वगैरे करण्याची आवश्यकता नसते, मग मायनस जाईल। मी पुढे आता मायनस, मला आता या दोघांचं प्रॉडक्ट घ्यावं लागेल, 0 इंटू -2 और -2 इंटू 0। जर मी आता 0 इंटू -2 लिहिलं तर मी इथे 0 मांडेल, इंटू आता इंटू नंतर हा -2 मला मांडायचा आहे, याला मी जर ब्रॅकेटमध्ये घेतलं तर जरा सोयीचं पडेल, चुकणार नाही। मग मी पुढे सरकतो आता, इक्वल टू प्रॉडक्ट घ्यायचं आहे आपल्याला, मायनस पहिल्यांदा आपण सायन्सचं प्रॉडक्ट घेऊ, मायनस आहे इथे प्लस आहे, मायनस इंटू प्लस मायनस 1 इंटू 5 5, नंतर इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस इंटू मायनस प्लस आणि 0 इंटू 2 0, -5 प्लस 0 मीन्स -5। तर अशा पद्धतीने डिटर्मिनंट्स जे असतात, डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायचे असतात। आता आपण असं करू, आपल्याला एक्झरसाइज 1. प्रॅक्टिस सेट 1.3 कडे आपण येऊ। एक्झरसाइज म्हणजेच प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत ग्राफिकल मेथडनी। ती मेथड मी अजून तुम्हाला शिकवली नाही। पहिल्यांदा मी डिटर्मिनंट्स घेतो आहे तुमचे, त्याच्यानंतर मी तुमची सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याची क्रेमर्स रूल मेथड घेईल आणि मग त्याच्यानंतर मी ग्राफिकल मेथडकडे येईल। मग आपण पुढचा चॅप्टर कंटिन्यू करू। तर पहिल्यांदा आपण आता प्रॅक्टिस सेट 1.3 कडे येऊ। प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर। ही ॲक्टिव्हिटी आहे। या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक डिटर्मिनंट दिला आहे आणि पुढे आपल्याला जसे मी प्रॉब्लेम्स तुम्हाला आता शिकवले तसं याला सॉल्व करत न्यायचं आहे।
बॉक्सेस भरत न्यायचे आहेत. हे 2 मार्काचा क्वेश्चन आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारू शकतात. याच्यामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीजमध्ये 4 बॉक्सेस आपल्याला दिलेले असतात, त्या ॲक्टिव्हिटीला 2 मार्क्स असतात. म्हणजे प्रत्येक बॉक्स जर आपण फिल केला तर आपल्याला अर्धा मार्क मिळेल. 4ही बॉक्स आपण फिल केले तर आपल्याला पूर्ण 2 मार्क्स मिळतील. आता हा क्वेश्चन जो आहे पहिला, मी क्वेश्चन इथे लिहिणार नाही. क्वेश्चन लिहायचं काम तुम्ही करायचं. जे तुम्ही शाळेची अल्जेब्राची वही केली असेल, त्या शाळेच्या अल्जेब्राच्या वहीमध्ये हे एक्झरसाइजेस आपण उतरून घ्यायचे आहेत. तुम्ही क्वेश्चन लिहायचं पहिले आणि मग त्याच्यामध्ये सोल्युशन लिहायचं. मी लिहिताना मात्र इथे सोल्युशनच लिहील. तर क्वेश्चन नंबर आपण लिहू. प्रॅक्टिस सेट 1.3. याच्यातलं क्वेश्चन नंबर 1. याच्यात एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. डिटर्मिनंट आहे 3, 4, 2, 5. याची व्हॅल्यू काढण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला दिलं आहे 3 इंटू बॉक्स मायनस बॉक्स इंटू 4 इक्वल टू परत बॉक्स आहे -8 आणि मग फायनल आन्सरचा बॉक्स. आता याला आपण कसं सॉल्व करू. 3 इंटू 5. 3 इंटू इथे येतील 5 मायनस हे मायनस साईन आपलं फॉर्म्युल्यामधलं मायनस 4 इंटू 2 और 2 इंटू 4. तिथे 4 आहे म्हणजे इथे 2 असेल. 2 इंटू 4 मग 3 इंटू 5 म्हणजे 15 आणि 2 इंटू 4 म्हणजे 8. मग 15 मायनस 8 म्हणजे 7. आता पहा आपण क्वेश्चन नंबर 2 कडे सरकू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला प्रॉब्लेम म्हणतो आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. खालील डिटर्मिनंट्स जे आहेत यांच्या व्हॅल्यूज काढा. तर पहिला डिटर्मिनंट दिला आपल्याला -1, 2, 7, 4. हा मी इथे लिहितो आहे -1, 2, 7, 4. या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आपण आपल्या पद्धतीने जाऊ. आपल्याला करावं लागेल -1 आणि 4 या दोघांचं प्रोडक्ट. -1 इंटू 4 मग मध्ये ह्या ब्रॅकेट ह्या फॉर्म्युल्यामधलं साईन येईल मायनस. मग 2 इंटू 7 और 7 इंटू 2. मी 2 इंटू 7 लिहितो. आता हा प्रॉडक्ट करताना पहिलेच साईनचं प्रॉडक्ट करायचा. 1चं साईन मायनस, 4चं साईन प्लस. मायनस इंटू प्लस मायनस 1 इंटू 4 4 मग परत मायनस आणि 2 इंटू 7 14. आता बघा इथे 4चं साईन मायनस आहे, 14चं साईन मायनस आहे. असे दोन्ही साईन जर सेम असतील तर आपण यांची सम करायची असते आणि हे जे साईन आहे तेच साईन आपल्याला आन्सरमध्ये द्यायचं असते. तर साईन सेम आहेत. आपण इथे प्रॉडक्ट करत नाही आहे, आपण हे सबट्रॅक्शन करतो आहे. तिथे मायनस मायनस आहे, साईन सेम असल्यामुळे मी या दोघांची सम करतो. 14 + 4 म्हणजे 18 आणि मी याला साईन देईल या दोघांचं म्हणजेच मायनस. नेक्स्ट हा फर्स्ट क्वेश्चन 2 मधला फर्स्ट डिटर्मिनंट. सेकंड डिटर्मिनंट घेतो मी आता. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. डिटर्मिनंट आहे सेकंड 5 -7 3 0. डिटर्मिनंट 5 -7 3 0. आता पहा 5 आणि 0चं प्रॉडक्ट घ्यावं लागेल आपल्याला. 5 इंटू 0 मध्ये आता मायनस येईल. आता मला प्रॉडक्ट घ्यावं लागेल -7 आणि 3चा. -7 इंटू 3 और 3 इंटू -7. मी असं करतो -7 इंटू 3 घेतो. आता इथे घेईल मी -7. आता पहा ह्या फॉर्म्युल्यामध्ये जे मायनस आहे ते मायनस मी इथे घेतलेलं आहे. आता मला परत -7 आणि 3चं प्रोडक्ट करायचं आहे. तर मॅथमॅटिकली मायनसच्या मागे मायनस हे योग्य नाही. आपण याला ब्रॅकेटमध्ये टाकू आणि इंटू करू मग 3. मग पुढे सरकायचं आपण. 5 इंटू 0 0. आता पहा इथे मायनस आहे आणि हा -7
ब्रॅकेटमध्ये मायनस इंटू मायनस प्लस आणि 7 इंटू 3 21. 0 प्लस 21 म्हणजे 21. आता थर्ड क्वेश्चनकडे येऊ आपण. डिटर्मिनंट आहे, थर्ड क्वेश्चन नाही, सेकंडच क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन म्हणलं थर्ड एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. डिटर्मिनंटमध्ये नंबर्स जे आहेत ते फ्रॅक्शन आहेत. डिटर्मिनंट 7/3, 3/2, 5/3, 1/2. आता मला पहिल्यांदा या दोन नंबर्सचा प्रोडक्ट घ्यावं लागेल. 7/3 इंटू 1/2. मग मध्ये मी मायनस घेईल. आता या दोघांचं प्रोडक्ट घेईल मी. 3/2 इंटू 5/3. आता मी इथे घेतो खाली. आता बघा इथे मी 3ने 7ला भाग जात नाही, 2ने 7ला भाग जात नाही. मग खालच्याने वरच्याने भाग जात नसेल, वरच्याने खालच्याने भाग जात नसेल कुठे या प्रॉडक्टमध्ये, तर न्युमरेटर इंटू न्युमरेटर. 7 इंटू 1 7, 3 इंटू 2 6 मायनस. आता इथे पहा, इथे 2ने या दोघांना भाग जात नाही, पण 3ने या 3ला भाग जातो. आता मी या 3ने या 3ला भाग नाही देणार का? जर मी 3ने 3ला भाग दिला तर मी इथे डिनॉमिनेटर 2 येईल, इथे डिनॉमिनेटर 6 असेल. जर मी या 3ने 3ला भाग नाही दिला तर मग इथे डिनॉमिनेटर येईल 2 इंटू 3 6. पहिला जो फ्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये डिनॉमिनेटर 6 आहे, 3 इंटू 2. तर मग इथे सुद्धा मी हा 3 आणि 3 कॅन्सल करण्यापेक्षा 2 इंटू 3 डिनॉमिनेटर 6च घेतो आणि मग न्युमरेटर इंटू न्युमरेटर 3 इंटू 5 15. जर मी 3ने 3ला भाग दिला असता तर हा 5/2 झाला असता. 7/6 मायनस 5/2. आपल्याला 7/6 मायनस 5/2 दहावीतल्या मुलाला या फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करता येते. पण इथे भाग न देता जर मी 3 इंटू 2 घेतला तर ते 6 येईल, डिनॉमिनेटर सेम होतील. पुढचं सबट्रॅक्शन करायला आपल्याला सोपं जाईल. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतात तेव्हा मग या फ्रॅक्शन्सचा डिफरन्स जो आहे त्याचं डिनॉमिनेटर 6च येईल, कारण या दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. आता न्युमरेटर असेल मग 7 मायनस 15. आता पहा वरती एक प्लस आहे एक मायनस आहे. एक प्लस एक मायनस असेल तर दोघांचा डिफरन्स घ्यायचा असतो आणि मोठ्याचं साईन द्यायचं असते. प्लस आणि मायनस असेल तर दोघांचा डिफरन्स घेऊन मोठ्याचं साईन. तर या दोघांचा डिफरन्स घेतो मी 8, मोठ्याचं साईन म्हणजे मायनस आणि खाली येईल 6. आपल्या या फ्रॅक्शनमध्ये न्युमरेटर किंवा डिनॉमिनेटर दोनपैकी एक जर निगेटिव्ह असेल तर पूर्ण फ्रॅक्शन निगेटिव्ह असतो. इथे पहा न्युमरेटर निगेटिव्ह आहे, पूर्ण फ्रॅक्शन निगेटिव्ह असेल. मग इथे मी मायनस साईनमध्ये घेतो तर 8 राहिला आणि 6. 8 आणि 6 या दोघांनी 2ने भाग जातो. 8ला 2ने 4चा भाग जाईल, 6ला 2ने 3चा भाग जाईल. म्हणजे आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -4/3. आता तुम्ही हे तिन्ही दोन क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेट 1.3 मधले पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन हे पूर्ण आधी प्रश्न लिहायचे आणि मग त्याचे आन्सर्स लिहायचे, सोल्युशन्स लिहायचे. तुमच्या अल्जेब्राच्या वहीमध्ये शाळेच्या एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 कंप्लीट करा. म्हणजे उद्या मी तुम्हाला शिकवणार आहे मग क्रेमर्स रूल मेथड टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे मी एक्झरसाइज 1.3च्या थर्ड क्वेश्चनकडे येईल. आपण आज इथे थांबू.